दुःखडवायला उंबरासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा दुःखडवायला उंबरासारखा दुःखडवायला उंबरासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुमची 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 भक्तावर दया कर आरशासारखा भक्तावर दया कर आरशासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा बाळू मामाच्या नावानं आपल्या या शेतामध्ये बाळू मामा आले म्हणजे खरंच काहीतरी आपलं पुण्य असावं, कारण काहीतरी पुण्य असल्याशिवाय मामा कुठेही येत नाहीत, ही भाग्याची गोष्ट आहे. म्हणून या ठिकाणी मला सुद्धा येण्याचा योग आला. मी सुद्धा भाग्यवान आहे, मी पण काही कमी भाग्यवान नाही म्हणायचा. या ठिकाणी आपल्याला ज्यांची साथ आहे आपल्या कीर्तनासाठी ते असणारे हरिभक्त पारायण गायनाचार्य माऊली महाराज दनाने, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर आमची सर्वच भजनी मंडळ, सर्व गायक मंडळी, आमच्या संस्थेतील दोन्ही विद्यार्थिनी असतील, तसेच आमचे बंधू आदरणीय हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार मृदंग विशारद जीवन महाराज दहिगुडे, त्यांचंही या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या उपस्थितीने आपल्या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल 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 ज्या निमित्तातून आपण या ठिकाणी उपस्थित झाला, ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आलो, ते श्री संत सद्गुरू बाळू मामा हे तुमचे आमचे देव आहेत, तुमचे आमचे संत आहेत, ज्यांच्या दारामध्ये आपण आल्यानंतर आपलं दुःख नष्ट होऊन जातं आणि जाताना प्रत्येक जण घरी गेल्यानंतर त्याला एक वेगळ्या सुखाची अनुभूती होत असते. त्या मामांच्या जीवनावर जर आपण बोलायचं झालं, त्या मामांचा जन्म नेमका झाला कसा आपल्याला थोडक्यात पाहायचंय. ते मामा नेमके कसे आपल्या या मृत्यूलोकामध्ये आले, तर जगाचं कल्याण करण्यासाठी, जडजीवांचा उद्धार करण्यासाठी जेव्हा त्यांचा जन्म झाला, अनेक जणांची दुःख त्यांनी नष्ट केली, अनेक जणांच्या पीडा त्यांनी नष्ट केला, अनेक जणांच्या डोळ्यातले अश्रू, दीन दलित दुःखितांचे अश्रू त्यांनी पुसण्याचं काम त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे. मग अशा ह्या मामांचा जन्म नेमका झाला कसा, तर आतापर्यंत मी मामांचे मूळ पुरुष बाळाप्पा सांगत होते, पण मी नीट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मामांचे मूळ पुरुष आहेत देसाई. तिथपासूनचा त्यांचा प्रवास आहे. त्यानंतर मग बाळाप्पांपर्यंत, बाळाप्पांचा मुलगा मायाप्पा, आणि मग मायाप्पा आणि सुंदराबाई यांचा संसार सुखाने आनंदाने चाललेला आहे. पण संसारामध्ये एका गोष्टीची कमतरता आहे. आता संसारातली कमतरता म्हणाल तर ती कोणती, तर त्या संसाराच्या वेलीला फूल नाही, आणि संसाराच्या वेलीला जर फूल नसेल तर त्या वेलीचा कधीच आणि कधीच उपयोग नसतो. संसाराच्या वेलीला फूल असावंच लागेल. म्हणून त्या आप्पाच्या वाडीच्या हलसिद्ध नाताला नवस आहे. सुंदराबाईंनी नवस केला आणि त्या महापुरुषाला नवस केल्यानंतर त्या नवसाला फळ आलं. त्या हलसिद्ध नाताच्या आशीर्वादाने मायाप्पा आणि सुंदराबाई यांच्या पोटी 3 मुलांचा जन्म झाला. भीमाप्पा, बाळाप्पा आणि भैरवप्पा.
त्यापैकी 2 नंबरचे जे मधवे आहेत ते मामा आहेत. मग मामांचा जन्म कसा झाला जर आपण विचारच करायचा झाला तर ज्या दिवशी मामांचा जन्म झाला तो दिवस होता एकादशीचा दुसरा दिवस. ती बी सोमवारी. किती वाजता? 4 वाजून नाही, ते बरं झालं तुम्ही सांगितलं. 4:23 बरोबर. हा बरोबर. आणि अजून तुम्हाला सांगू, आदल्या दिवशी माता सुंदराबाईंचा उपवास आहे, निरंकार उपवास. कारण असे महापुरुष कोणाच्याही पोटी जन्म घेत नसतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मामांनी सुंदराबाईंच्या पोटी जन्म घेण्याचं ठरवलं कारण सुंदराबाई तेवढी सात्विक होती, तेवढी ती पवित्र होती, तेवढी ती वारकरी होती, तेवढी ती अधिकार संपन्न होती, तेवढी ती पुण्यवान होती. म्हणून तिच्या पोटी मामांचा जन्म आहे. मामांचा जन्म झाला आणि काय गरिबाचं घर, त्या घरामध्ये किती आनंद झाला. आनंदी आनंद सगळीकडे. कमळ हे नेहमी चिखलातच उगवतं. कमळ बागेत कधी उगवतं का? नाही, ते चिखलातच उगवतं. तसं संत महात्मे सहसा श्रीमंताच्या घरी नाही पण गरिबाच्याच घरी अवतार घेत असतात. सगळीकडे आनंदी आनंद झाला. साखरपेढे वाटण्यात आले. हा हा म्हणता मामांचा सांभाळ करायला सुरुवात झाली आणि मामा आता मोठे होऊ लागले. मामांचं लहानपण इतर पोरांसारखं नव्हतं. नेहमी सांगते, संत नवती जगा माणसाच्या सारखे, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा. संत नवती जगा माणसाच्या सारखे, संत नवती जगा माणसाच्या सारखे. अरे संत आणि मानव याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मामा इतर मुलांसारखे नव्हते. एकांतात बसायचे, एकटेच बसायचे. कधी इतर मुलांसारखं खेळत नव्हते, इतर मुलांसारखी हालचाल करत नव्हते. निवांत शांत बसून राहायचे. पण निवांत बसलेले असताना ते एकटेच बोलायचे. कसे बोलायचे? एकटेच बोलायचे. अडचण अशी आहे, पूर्वीच्या काळात लोक एकटी बोलत नव्हती. पूर्वीच्या काळी माणसं एकटी बोलत नव्हती. आता बघा तुम्ही, एकटा माणूस सुद्धा बडाबडा करू शकतो. रस्त्याने जात असताना सुद्धा एकटाच तो बडाबडा करत जाऊ शकतो. याचा अर्थ असा नाही घ्यायचा की तो येडाच आहे. नीट थांबून बघत जा, कदाचित त्याच्या कानामध्ये हेडफोन असू शकतो. सांगायचंय काय, मामा एकटे बोलत होते पण त्याला कारण होतं. त्याला काय कारण होतं? काय कारण होतं? तर तो जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा मामांच्या समोर बसलेला असायचा आणि मामा त्याच्याशी बोलत असायचे. पण बघणाऱ्याला काय दिसायचं? फक्त मामाच दिसायचे. बघणाऱ्याला देव दिसतच नव्हता. बघणाऱ्याला कोण दिसत होते? फक्त मामा. आणि म्हणून सगळ्यांनी असा निष्कर्ष काढला. काय निष्कर्ष काढला? सगळ्यांनी असा निष्कर्ष काढला की बाळाप्पा येडाय. एकटच बोलतो, बाळाप्पा येडाय. आणि हा महाराष्ट्रच देहवेड्या माणसांनी घडवलेला आहे. लक्षात घ्या, इतिहास वेडीच माणसं घडवतात, शहाणी माणसं फक्त त्याचा अभ्यास करतात. म्हणून म्हणजे असं नाही, पण असं येडं पाहिजे, देह वेडं पाहिजे. लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू, आजकाल जे संस्कृतीचं वाटोळं चाललंय ते शिकलेल्यांमुळं चाललंय का अडाण्यांमुळं? शिकलेल्यांमुळंच चाललंय ना. मला सांगा, बूट घालून कोण जेवण करते? शिकलेली का अडाणी? नाही, अडाणी माणसाला समजतं पंक्तीमध्ये बसताना चप्पल बाजूला काढून बसलं पाहिजे. अजून तुम्हाला सांगू मी, आमची गरीबाची स्त्री असू द्या,
अडाणी स्त्री असू द्या, ती जर का एखाद्या श्रीमंताच्या घरी शेतामध्ये काम करण्यासाठी खुरपण्यासाठी गेली आणि जात असताना ज्या वेळेस ती खुरपत असते तेव्हा तिच्या लक्षात आलं की मालक आल्यात, रानाचा मालक आलाय, प्रतिष्ठित माणूस आलाय, ती अडाणी स्त्री लगेच डोक्यावरती पदर घेते की नाही? आता नका घेऊ, अजून तुम्हाला स्पष्ट सांगू तुम्हाला, चौकात वरातीत ज्या नाचत्यात आहे त्या शिकलेल्या आहेत का अडाणी आहेत? शिकलेले आहेत ना. जे शिक्षण तुम्हाला संस्कृतीपासून बाजूला नेत असेल त्या शिक्षणाचा आम्ही सदैव धिक्कार करतो. आपल्या पोराला एवढं शिकवा की त्याने आपल्या संस्कृतीपासून बाजूला नाही गेलं पाहिजे. एक वाक्य नीट लक्ष देऊ नाही का, जाताना घरी घेऊन जा. अरे आपल्या पोराला एवढंच शिकवा की त्याने लायकीचं बनावं. आपल्या पोराला एवढं शिकवू नका की त्याने तुम्हाला नालायक म्हणावं. एवढंच शिकवा त्याने तुमच्या देवाला धर्माला मानलं पाहिजे. नाहीतर मग गाथा कुठं तरते का, सदैव देह कुठं वैकुंठाला जातो का, असं काही कामाचं नाही. शिक्षण लक्षात घ्या. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, श्रद्धा असावी. गुरुवारी अनिल महाराज पाटलांचं एक वाक्य आहे, अरे बाबा संतांची देवाची चरित्र वाचत असताना कातड्यांच्या डोळ्याचा उपयोग नाही, त्याला भक्तीचे डोळे लावावे लागतात, तेव्हा मग विश्वास बसतो. आले लक्षात? आणि म्हणून आज विचार जर केला, मला सांगायचंय काय, मामा हे अडाणी होते परंतु मामांची भक्ती मात्र श्रेष्ठ होती का नाही? मी तुम्हाला अजून सांगू, या हिंदुस्थानामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये जेवढे घोटाळे झाले, शिकलेल्यांनी केले का अडाण्यांनी? शिकलेल्यांनीच केलेलं. म्हणून लक्षात घ्या, मला सांगायचंय काय, जेव्हा सगळे लोक मामांना येड्यात काढायला लागले, जेवढं लोक मामांना येड्यात काढायचे तेवढं एकाच जीवाला मात्र ते बरं वाटत नव्हतं. कोणाच्या जीवाला? आईच्या. एक जीव तरमाळायचा, माझा सुद्धा मुलगा इतर मुलांसारखा असावा, माझ्या सुद्धा मुलाने इतर मुलांसारखं वागावं, माझ्या सुद्धा मुलाने इतर मुलासारखं जगावं, असं त्या आईच्या जीवाला वाटायचं. काळजी वाटायची बिचारीला, दुःख वाटायचं, रडायची ती. आई ती आईच असते. लेकरू वाईट जरी असलं जगाच्या पाठीवर तरी भरभरून प्रेम करते ती आईच आहे, आणि लेकरू चांगलं जरी असलं तरी भरभरूनच प्रेम करते ती आई आहे. मी तुम्हाला अजून सांगू, या जगामध्ये जी काही आंधळी लंगडी पांगडी लोक आहेत ना, ती आजही जिवंत आहेत. याचं कारण फक्त एकच आहे, त्यांची आई जिवंत आहे. नाहीतर अशी लोक जगूच शकली नसती महाराज, नसती जगू शकली. अहो कोणी जरी त्यांचा तिरस्कार केला ना, आई कधीच आपल्या लेकराचा तिरस्कार करत नाही. म्हणून तुम्ही इथं आला ना, येत असताना एकदा तरी आईला विचारून येत जा, आई इथं तुम्ही आला, मामांच्या दरबारामध्ये आला, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण येताना एकदा आईला विचार, आई तू बरी का ग? विचारतो आपण कधी आईला दिवसातून एकदा, आई तू बरी का ग? तर तुमच्या भक्तीचा उपयोग आहे. नाहीतर इथं येतो, किती भंडारा लावला, किती मामा करून ओरडला, आणि घरी जर आई दुःखी असेल तर माझा मामा तुला कधीच पावायचा नाही. म्हणून तो एक जीव, त्याला तळमळ वाटायची, माझ्या लेकराचं व्हायचं कसं. मग मायाप्पांनी आणि सुंदराबाईंनी ठरवलं, एका गावातल्या चंदूलाल शेटजीकडे मामांना त्या ठिकाणी पाठवलं काम करण्यासाठी. त्या ठिकाणी मामा गाई राखण्याचं काम करायचे. पण मामा ज्या वेळेस गाईच्या गोट्यामध्ये यायचे त्यावेळेस त्या गाई 2-2 बादल्या दूध देत होत्या. जणू काय आमचा कृष्णच गोठ्यात आलाय असं वाटायचं. असा त्यांचा लहानपणापासूनचा महिमा होता. पण काय घडलं, एके दिवशी त्या सावकाराच्या त्या आईला त्या थाळीमध्ये बस्तीचं दर्शन झालं. ती थाळी घेतली, देवघरामध्ये ठेवली. मामांनी सांगितलं मला माझीच थाळी पाहिजे, नाही मिळणार तुला थाळी. याच गोष्टीवरून काम सोडलं आणि आता मामा घरी आले. पण जेव्हा घरी आले, संतांचं मूळ
हे जसं नदीचं मूळ असतं बघा, नदीचं मूळ आणि संतांचं कुळ कधी विचारायचं नसतं. आता संत महात्मे कधी एके ठिकाणी थांबत नसतात. मामा घरी आले, पण आल्यानंतर घरचे लोक काय म्हणायला लागले माहितीये का? मामांना भूत लागलंय. कुणाला? मामांना. आणि मग अनेक देवऋषांना बोलवायला सुरुवात केली. कुणाच्या पुढं? मामांच्या पुढं. बघा तुम्ही, सहज साधा सोपा विचार जर आपण केला तर अगदी सरळ नजरेतून जर आपण पाहिलं तर जगातल्या सगळ्यात मोठ्या देवऋषाचं नाव आहे संत बाळूमामा. सगळे देवऋषी यायला लागले, पण सगळ्यांचा नाईलाज झाला. शेवटी सगळ्या देवऋषांनी मायाप्पांना आणि सुंदराबाईंना सांगून टाकलं की हे भूत मात्र आमच्या आवाक्याच्या बाहेरच आहे. इथं तुम्ही या. तुमची करणी बाधा असेल, तुमची प्रेत बाधा असेल, तरी पण ती नष्ट होऊन जाते. एवढी ताकद मामांच्या दरबारामध्ये आणि मामांच्या या भंडाऱ्यामध्ये. लक्षात घ्या, तुम्ही इथं रडत या, माझा विश्वास आहे जाताना तुम्ही हसत हसतच जाणार. पण तेवढ्या भक्तिभावाने तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे. आणि मी नेहमी सांगते, तुम्ही इथं आलात ना, जिथं चपला काढलात ना तिथंच फुगरी काढत जा. नाही तर मी किती मोठा, मी किती श्रीमंत, मी किती सरपंच, याला काडीचं महत्व नाही. इथं तुम्ही आलात ना, मामांना एकच म्हणायचं, मामा मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी पापी आहे मामा. या जगात तुमच्याशिवाय माझं कोणीच नाही. जेव्हा तुम्ही असं मामांना म्हणाल ना, तेव्हा माझं मामा तुम्हाला आशीर्वाद पण देतील आणि तुमच्यावर कृपा पण करतील. या ठिकाणी मामांचा हा तळ आला. तुम्ही जर मामांच्या या मेंढ्यांसाठी जर चारा पाणी दिला तर याच्यासारखं पुण्य कोणतंच नाही. लक्षात घ्या, कोणतंच नाही. काय लागतं? सेवेसारखं पुण्य कोणतंच नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. ही सेवा जीवनामध्ये खूप मोठी आणि ती फक्त भाग्यवानालाच मिळते बरं का, फक्त भाग्यवानाला मिळते. या शेतामध्ये तुम्हाला बघा आता काहीच कमी पडणार नाही. मामांच्या जीवनामधला एक प्रसंग मी तुम्हाला सांगून जाईल. बेळगाव परिसरामध्ये मामांच्या बकऱ्या त्यांचा तळ आला होता. तेव्हा तिथल्या एका शेतकऱ्याने त्या ठिकाणी मामांच्या तळाला आपल्या शेतामध्ये बसवलं, थांबायला सांगितलं. आणि आता ज्या ठिकाणी तळ थांबवला जातो त्या बदल्यामध्ये त्या शेतकऱ्याने रोख रक्कम, धान्य, त्या दिवशीच्या चहा पाण्याची, भोजनाची व्यवस्था करायची असते. पण त्या बदल्यात त्या शेतकऱ्यांनी काय केलं माहिती का? मामांना फक्त 10 किलो मका दिली. किती? 10 किलो मका. मामा संतप्त झाले. मामांनी लगेच पायातली चप्पल पायतान काढलं, जमिनीवरती 3 वेळा मारलं आणि त्या जमिनीला बजावलं की इथून पुढच्या 12 वर्षामध्ये या शेतकऱ्याला 10 किलोच अन्न द्यायचं. काही गोष्ट काही लोक ते विसरून गेले असतील, पण त्या शेतकऱ्याला त्या जमिनीतून पुढं 12 वर्षापर्यंत फक्त 10 किलोच अन्न पिकलं, धान्य पिकलं. म्हणून आपल्या शेतामध्ये जर मामा आले आणि त्यांना जर आपण सगळं काही भक्तिभावाने सगळं पुरवलं ना, आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून मामा हे संत तर आहेतच, पण मामा हे एक अवतार आहेत. कोणाचे अवतार आहेत? रुद्राचा अवतार थोर हो राहतो अदमापुरा, उधळोनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा, रेशमी भेटा रेशमी भेटा मस्तकी, त्याला सोन्याची किनार दिसे रूपा मनोहरा, त्याच्या नजरेत तलवार. बाळू मामा वैदव वैदव वैद, ध्यान मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. बाळू मामा वैदव
अवतार आहेत. रुद्राचा अवतार थोर हो राहतो आदमापुरा. रुद्राचा अवतार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने अशा संत पुरुष महात्म्याचं दर्शन आज आपल्याला या ठिकाणी होत आहे. आपण भाग्यवान आहात. आपण या ठिकाणी आला, आपल्या जीवनातलं संकट गेलं. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कारण जीवनामध्ये किती दुःख असू दे, किती दुःख असू दे, दुःख अडवाईला उंबरासारखा, दुःख अडवाईला उंबरासारखा. आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. दुःख अडवाईला उंबरासारखा, दुःख अडवाईला उंबरासारखा. आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची. भक्तावर दया कर आरशासारखा, भक्तावर दया कर आरशासारखा. आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, बोले. मामाच्या नावानं. जीवनामध्ये कितीही दुःख असू द्या, मृत्यूलोकामध्ये दोन प्रकारचं सुख आहे. एक म्हणजे भोगामध्ये आणि दुसरं म्हणजे त्यागामध्ये. भोगामध्ये सुख मानणारे कोण आहे तर सामान्य माणसं आहे, आणि त्यागामध्ये सुख मानणारे कोण आहे तर संत आहे. त्यागामधलं सुख टिकणार आहे, भोगामधलं सुख टिकत नाही.